सन्माननीय बिंदाजी म्हात्रे साहेबांचं इथं मंचावरती आगमन झालेलं आहे। त्यांचे मनस्वी स्वागत आहे। भारतीय जनता पार्टी चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे। याच दरम्यान किसनजी म्हात्रे यांनाही विनंती आहे की आपण मंचावरती यावं, आपलंही सहर्ष स्वागत आहे। सामना क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळेल मांगरुल विपक्ष चिंचवली। जसं सामन्याला सुरुवात होईल तसा कॉम्पॉक्स मध्ये बदल केला जाईल। मंगेशजी पाटील यांचा आवाज तुम्हाला मायक्रोफोन वरती पहिल्या सत्रामध्ये ऐकायला मिळेल, त्यांचंही स्वागत करूया। Hello, check, hello, check. Hello, check, hello, check, hello, hello. Hello, check, hello, check. Hello, check. तर थँक्यू सो मच तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो। मॅच क्रमांक 2 घरच्या मैदानावरती खेळतो चिंचवलीनं त्या संघासमोर फाईट करत असताना मांगरूळ संघ या दोन संघादरम्यान ही दुसरी मॅच तुमच्या समोर। पहिलाच बॉल थोडासा ओरपीचा बॉल होता, हलक्यातून ड्राईव्ह केला, चांगला फटक्याच्या टीप मध्ये क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत या बॉलवरती डबलला प्राधान्य। सलामीची जोडी फलंदाज उमेश कुंभारकर राकेश मात्री सलामीची जोडी। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज साहिलला पाहता लेट कट केल्याचा प्रयत्न, हाईट फॅक्टर भरपूर चांगला होता, टॉपेज झाली, चेंडू निघून चालला फाईन रिझर्व मध्ये। हा चौकार येतो फलंदाज उमेश कुंभारकरच्या बॅटमधून। चौकार आला 4च्या मदतीनं संघाची धाव संख्या पहिली, संघ 6 या आकड्यावरती। पहिला पूर्वार्ध घरचा मैदान आणि घरच्या मैदानाचा वापर करत असताना चांगली फलंदाजी सध्या उमेश कुंभारकरची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं। पहिल्या बॉलवरती 2 धावा, त्याच्यानंतर सेकंड बॉलवरती चौकार, तिसऱ्या बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न झाला, फटका फसला आणि कॅच ड्रॉप जीवनदान दिलं मॅच मध्ये उमेश कुंभारकरला, जिथे धाव मिळेल सिंगल, 1 धावेनं संघ पुढे सरकला आणि फलकावरती धावा पहिल्या संघ जाऊन पोहोचला टोटल 7 या आकड्यावरती। पण जीवनदान देणं म्हटलं ना तर पुन्हा एकदा त्याच फलंदाजाला आमंत्रण देणं आणि तेच केलं मॅच मध्ये मांगरूळ टीमनं। प्रहार केलाय, हा देखील चेंडू हवेमध्ये, पुन्हा विकेटची संधी, क्षेत्ररक्षक आहेत, पुन्हा कॅच ड्रॉप, दोन्ही फलंदाजांना जीवनदान दिलं। हे कर्दन का राहील मॅच मध्ये मांगरूळ टीम साठी। या बॉलवरती दाबाला 2-2च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला टोटल 9 या आकड्यावरती। गोलंदाजी अगदी चांगली होते, मात्र क्षेत्ररक्षकांना साथ देणं देखील तेवढंच गरजेचं राहील। जर अशा चुका केल्या मांगरूळ टीमनं तर एक चांगला नक्कीच टार्गेट सेट करेल चिंचवली संघ। यस, या बॉलवरती लेन लाईन चांगली पाहिली, लेट कट केल्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र हा डॉट चेंडू पाहायला मिळतो। पहिल्या B1 षटकामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज तुम्ही साहिलला पाहता, मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून केलेल्या चुका या मॅच मध्ये भरपूर काही सांगून जातील मांगरूळ टीम साठी। दोन्ही फलंदाजांना जीवनदान दिला, आता त्याची किंमत कुठपर्यंत मोजली जाईल। तेवढी चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती अगदी भेदक मारा करत असताना पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हर मध्ये टोटल धावा खर्च केला साहिल पाटीलनं 9।
केला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव पुस्तकावरती धावा पहिला संघ 9 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली साहिल पाटीलनं. आता सेकंड षटक फेकत असताना गोलंदाज दुसरा क्रम कार्ड मांगरूळ टीमचा गोलंदाज भाऊ जाधव हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आला. दोन्ही फलंदाजांना जीवनदान दिला. आता त्याचा फायदा मैदानाच्या आतमध्ये उचलावा लागेल. समोर इन ऍक्शन मध्ये फलंदाज उमेश कुंभारकर हा फलंदाज तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहता. पहिल्या षटकामध्ये थोडीशी शांत सुरुवात मॅच मध्ये चिंचवली टीमची राहिली. 5 षटकाची मॅच एक चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर सेकंड पॉवर प्ले मध्ये धाब्यांची लयलूट करावी लागेल. पहिला बॉल थोडासा लाईन मधून भटकला. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल होता. पंचाला लगेच दंडित घोषित केला. 80चा वाईट अवंतर धाव जोडली जातात आणि एक धाब्यानं संघ डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. बॅटिंग करत असता सध्या चिंचवली. पुढे केल्याचा प्रयत्न लेटकट चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जयेश पाटीलला पकडल्याचे संगनायक होते आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण जिथे कॅच पकडली आणि हा पहिला धक्का बॅटिंग करत असताना देवेन 11 जय हनुमान चिंचवली टीमला फलंदाज उमेश कुंभारकर मैदानातून बाहेर. तर पहिला धक्का लागला. पहिला विकेट मैदानातून बाहेर झालाय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पाहायला मिळेल. 3ऱ्या क्रमांकासाठी संदेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. चांगली गोलंदाजी करत असताना मॅच मध्ये सध्या मांगरूळ संघ सेकंड पॉवर प्ले. पहिल्या बॉल वरती विकेट. दुसरा बॉल अगदी जड मध्ये गोलंदाजी केली आणि या बॉल वरती पाहिलं तर लेग पाइस मध्ये ही सिंगल धाव जोडली जाता. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जाते. याचं कारण असं गोलंदाजी अगदी ताकदवर करत असताना मॅच मध्ये मांगरूळ संघ घरच्या मैदानावरती केलं असताना चिंचवली संघावरती थोडासा प्रेशर दबाव टाकण्याचा प्रयत्न सध्या मांगरूळ संघ करता. पुढचा बॉल प्रार केलाय. मोठ्या पडक्याची प्रतीक्षा होत होती आणि अखेरकार तो मोठा पडक्याला फलंदाज राकेश पाटमधून तडाखा मिळतीचा टोकला षटकार. फलंदाज राकेश मात्रेच्या बॅट मधून 6 धावेला संघ पुढे सरकला. धाबांची इन्व्हेस्टमेंट पहिली संघ 17 या आकड्यावरती. आता आक्रमण करते सध्या राकेश मात्रे. आज ओपणारा आणि चांगला खेळ करावा लागेल. मागील काही बॉल मध्ये थोडस प्रेशर दबाव टाकलं मांगरूळ टीमला. आता त्या दबावाच्या मनगटीवरती पाय ठेवून संघर्ष करण्यासाठी सध्या राकेश मात्रे मैदानाच्या आतमध्ये. चेंडू पाडल्यानंतर थोडासा डीप राहिला. कोलबट टप्प्याचा बॉल होता आणि फलंदाजाला चकवा देत असताना यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू भिसावला. जिथे षटकारानंतर बॅकअप दिला गोलंदाज भाऊ जाधवनं आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 17 या आकड्यावरती. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. सलगचा दुसरा बॉल निर्धाव फेकला. जखडून ठेवला आता मैदानाच्या आतमध्ये राकेश मात्रेला. आपण पाहिलं तर षटकार त्याच्यानंतर सलग 2 बॉल निर्धाव. चांगली गोलंदाजी आपली गुणवत्ता मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करत असताना भाऊ जाधव यू मिस आय डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय ट्रिपलची फलंदाज बाद. हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना देवेन 11 जय हनुमान चिंचवली टीमला फलंदाज राकेश मात्रे बॅक टू द पवेलियन. चला क्षेत्रश सजून घ्या. विनंती असेल चिंचवली संघ जरी घरची स्पर्धा असती तरी तुम्हाला मांगरूळ संघ माफ करा. मांगरूळ संघ आपण थोडं सहकार्य करा. कारण की प्रत्येक बॉल मध्ये प्रत्येक विकेट गेल्यानंतर प्रत्येक ओव्हर मध्ये आपण एकत्र येऊ नका. फिल्डिंग डिपार्टमेंट आपण लगेच सज्ज करा. अंपायर्स आपण देखील ऑन करा.
तर हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना चिंचवली टीमला दोन सलामीचे खेळाडू मैदानातून बाहेर झालेत। आता सध्या संदेश पाटील आणि तुषार पाटील ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता। धाव पुस्तकावरती धावा पहिला संघ 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचला चिंचवली संघ। 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला। 12 बॉल मध्ये चांगली गोलंदाजी सध्या मांगरूळ टीमची पाहिली आणि 12 बॉल मध्ये तब्बल 17 धावा खर्च करत असताना 2 धक्के चिंचवली टीमला। गोलंदाज सूरज पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आला। तिसरा ट्रम्प कार्ड ज्याचा वापर मांगरूळ टीमने केला। पहिलाच बॉल गोलंदाज तयार। पहिला बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय मात्र बाटने चेंडूचा व्यवस्थित संपर्क होत नाही। त्याच्या कारणास्तव वारंवार डॉट चेंडू पाहायला मिळतात आणि जेवढे डॉट चेंडू येतील ना तेवढा जर चिंचवड संघाने जो मनामध्ये टार्गेट सेट केला तर टार्गेट पर्यंत पोहोचता येणार नाही। जर त्या टार्गेट पर्यंत पोहोचायचा तर तुम्हाला आक्रमण चांगला खेळ करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये। अलावदा कार्पेट चेंडू चालल्या लॉंग ऑफ मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत उत्सर्जित फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य। एक धाबेनं संघ पुढे सरकला। हलवारपणे प्रवास करत असताना मॅच मध्ये देबेन 11 जर्मन चिंचवली संघ जाऊन पोहोचला टोटल 18 या आकड्यावरती। एखाद्या फलंदाजाला आक्रमण करावा लागेल मॅच मध्ये, एखादा फलंदाजाला विस्फोटक खेळ सादर करावे लागेल। गोलंदाज तयार तोच प्रयत्न करीत असताना फटका चांगला क्षेत्ररक्षक डीप मध्ये पकडला जेल। अजून एक ते धक्का चिंचवली टीमला तिसरा विकेट मैदानातून बाहेर। तर 3 विकेट मैदानातून बाहेर गेल्यात। अडचणीखाली सापडले सध्या बॅटिंग करत असताना चिंचवली संघ। धावेसाठी संघर्ष होता आणि वारंवार पाहिलं तर तिसरा विकेट मैदानातून बाहेर गेला। चांगली गोलंदाजी करत असताना मांगरूळ संघ तिन्ही गोलंदाजांना अगदी 100% योगदान 100% कमेंटमेंट मॅच मध्ये दिल्या। पुढचा बॉल लाईन पाहावी लागेल। अगदी ऑप्शनच्या बाहेर बॉल होता। पंचांचा इशारा की इट इज अ वाईट। अवंतर धावी जोडली जाते। अवंतर धावेनं संघ जाऊन पोहोचला 19 आकड्यावरती। सध्या मैदानाच्या आतमध्ये देवदास मात्रे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झाला। टीमची जबाबदारी आता देवदास मात्रेला आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल। मात्र तेवढीच चांगली गोलंदाजी अगदी प्रत्येक बॉल झड मध्ये फेकण्याचा प्रयत्न या रणनीतीनुसार सध्या गोलंदाजी करतो मॅच मध्ये मांगरूळ संघ। त्याच्याच कारणास्तव सध्या दबाव प्रेशर आणि बॅकफुट वरती ढकलला बॅटिंग करत असताना चिंचवली संघाला। वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत चित्या पकडला जेल संपला। देवदास मात्रेचा केला धक्का लागले चौथा बॅटिंग करत असताना चिंचवली टीमला। थँक यू पाय या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी आपण सूरजची पाहतोय। सूरज पाटीला तिसरा गोलंदाज आणि तेवढीच चांगली ताकदवर गोलंदाजी। अवघ्या 2 धावा खर्च केल्यानं 2 विकेट देखील सूरज पाटीलच्या नावावरती पूर्णपणे दबाव टाकले सध्या चिंचवली संघावरती। या बॉल वरती पाहिलं तर अगदी डीप मिडऑनला क्षेत्ररक्षक आहेत उत्सर्जित फेकतील तोपर्यंत सिंगल धावेला प्राधान्य। अंतिम बॉल वरती सिंगल आली। 3 षटकांचा खेळ समाप्त झालं आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचला टोटल 20 या आकड्यावरती।
तर 3 षटकांचा अर्थात 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूंच्या अखेरीस धाव पुस्तकामध्ये धावा पहिल्या. तर शांत सुरुवात करत असताना सध्या देवेन 11 जय हनुमान चिंचवली संघ जाऊन पोहोचला 20 आकड्यावरती. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मागे 3 षटकामध्ये काय घडलंय ना हे विसरावं लागेल ना पुढे काय करायचं, कशा रीतीनं संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करायचा हे मनामध्ये टेसावं लागेल. सध्या बॅटिंग करत असताना चिंचवली टीमला येणाऱ्या 12 बॉल मध्ये खरं तर पूर्णपणे प्रहार न प्रहार हे मॅच मध्ये करावं लागेल. बॅटिंग करत असताना चिंचवली टीमला समोर फलंदाज पाहिलं तर राजेश मात्रे आणि त्याला साथ देत असताना फलंदाज तुषार पाटील ही संदेश पाटील ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चौथा षटक बॉलिंग ट्राय वरती गोलंदाज झालाय भाऊ जाधव. सेकंड स्पेल घेऊन हा गोलंदाज बॉलिंग ट्राय वरती. पहिला बॉल वारंवार डॉट चेंडू खेळतोय सध्या चिंचवली संघ. पूर्णपणे प्रेशर दबाव चिंचवली संघावरती आला कारण की धावेसाठी संघर्ष हे मॅच मध्ये करत असताना चिंचवली संघ. पहिला बॉल निर्धाव फेकला. हा सेकंड बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला. क्षेत्ररक्षक येतील उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉल मध्ये सिंगल दाब्याला प्राधान्य एकेरी दुहेरी दाब्याला प्राधान्य देत असताना संघ 21 या आकड्यावरती सध्या जाऊन पोहोचला. देवेन 11 जय हनुमान चिंचवली. पुढचा बॉल गोलंदाज भाऊ जाधव पुन्हा एकदा तयार. टॅपिंग क्रिकेट बॅक टू द बॉलर. आपल्याच बॉलर मध्ये चेंडूची अडवणी केली जाता आणि तोपर्यंत पुन्हा एकदा या बॉल वरती सिंगल धाव. प्रहार करावा लागेल. अभिनय तो कभी नाही. एक चांगलं टार्गेट सेट करायचा तर तुम्हाला इथूनच आक्रमण मॅच मध्ये करावा लागेल. मात्र ते करून देत नाही एवढी ताकदवर गोलंदाजी मांगरून टीमची. हा ट्रॅकर होता लेट लाईन चांगली तेवढा चांगला फटका. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील उचलते फेकतील तोपर्यंत या बॉल वरती पुन्हा एकदा सिंगल. मागील 3 बॉल आपण 3 सिंगल पाहिला आणि संघ जाऊन पोहोचला 23 या आकड्यावरती. मोठ्या फटक्यांची सध्या प्रतीक्षा करतोय चिंचवली संघ. 4 मुख्य फलंदाज आउट झाल्यानंतर पूर्णपणे दबाव सध्या चिंचवली संघावरती. हा ट्रॅकर चांगला फटक्या डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत मस्तक पे दस्तक चेंडू फरार होतोय. एक टप्पा बाउन्सवर 2 4 चौकार. राजेशसाठी कॅश प्राइज जर षटका टोकला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि चौका टोकला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. अखिलेश डोंगरे यांच्याकडून हा कॅश प्राइज. कॅश प्राइज म्हटलं तर खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी हा कॅश प्राइज असतो. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे मात्र यस फलंदाज बाद. रनआउटचा शिकार. हा धक्का लागला 5वा. बॅटिंग करत असताना चिंचवली टीमला. अनेक यांच्याकडून देखील जर सलग 3 बॉल 3 चौकार टोकल्या तर 5000 रुपये आणि सलग 3 बॉल 3 षटका टोकले तर 10000 रुपये. दोन्ही फलंदाजांसाठी कॅश प्राइज. क्या बात है. यस सामना जिंकला तर संदेगलच्या सत्रामध्ये मेजबानी असेल. खरं तर फार्म हाऊस मध्ये या संघाला पार्टी देखील दिली जाईल. अनेक सारे कॅश प्राइज पाहतोय. 4 षटकांचा खेळ समाप्त आणि 4 षटकांच्या अखेरीस धावपुस्तकामध्ये धावा पाहिला संघ 27 या आकड्यावरती. चला थोडा फास्ट केला मांगरूळ संघ. लगेच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. टॉस साठी कॉल करतो. पुढची मॅच असेल पहा. त्याच्यानंतर अविनाश दादा सालवे यांचे ते शुभागमन झालं. दादा आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. पुढची मॅच असेल एका साईडला जे गावदेवी ऋण 11 नारायण आणि त्या संघासमोर फाईट करे कोणी. चला दोन्ही टीमच्या संघाने आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत. त्याच्यामुळे दोन्ही टीम संघाने आपण टॉस साठी या.
शेवटचा षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज ऋतिक पाटील हा चौथा ट्रम्प कार्ड पाचवा षटक फेकण्यासाठी ज्याचा वापर मॅच मध्ये मांगरोळ टीमने केला. स्लॉगरचा षटक घ्या. समोर फलंदाज पाहिलं तर जयेश म्हात्रे. पहिला बॉल डॉट आला. भरपूर बॉल डॉट केला. सध्या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना चिंचोली संघ आणि त्याच्या कानासह सध्या धाव पुस्तकावरती लो स्कोर पाहायला मिळतं आणि संघ 27 या आकड्यावरती 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. फुलटॉस बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला. बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये आलं नाही. सिंगल कंप्लीट दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केला आणि 2 धाबा या बॉल वरती कंप्लीट झाल्या. 2च्या मदतीने संघ 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 4 बॉल मध्ये जरी 2 मोठे फटके आले तर एक चांगला टार्गेट नक्कीच सेट केला जाईल. अभिनवदादा सालवे यांच्याकडून सलग 3 बॉल 3 षटका ठोकले तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. मात्र अजून एक फलंदाज मैदानातून बाहेर. हा 6वा धक्का देवेन 11 जय हनुमान चिंचवली टीमला. तर 6वा विकेट मैदानातून बाहेर झाला. धाव पुस्तकामध्ये धावा पहिला. चला जयेश साठी आता कॅश प्राइज आहे. जर इथून पुढे झेल पकडली तर अभिनवदादा सालवे यांच्याकडून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात आहे. दोन्ही संघांसाठी हा कॅश प्राइज पाहायला मिळतं. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगला पाडक्या बाकवास कबर लेग क्षेत्र खाली होताना चेंडू साला बॉर्डर लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी हा चौकार. बॉल 3 चौकार ठोकले तरी अविनाश दादा यांच्याकडून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज फलंदाज किरण म्हात्रे साठी. 1 चौकार आला. अजूनही 2 चौकार 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. धावसंख्या पहिली फलकावधी संघ 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. चला पुढची मॅच टॉस साठी या. एका साइडला नारेन त्याला फाईट करायला कोणीच ती. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. इनिंग ब्रेक नंतर काही करू आपण टॉस करणार. त्याच्यामुळे दोन्ही टीम संघनायक चला आपण रिपोर्टिंग द्या. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार. आपण काय चांगले अगदी क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट. 2 धाब्यानं संघ 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. शेवटचा अंतिम बॉल टार्गेट सेट. हा बॉल या बॉल वरती किती धाबा येतील आणि किती धाब्यांचा टार्गेट सेट केला जाईल. या बॉल वरती षटका टोकला तर अखिलेश डोंगरे यांच्याकडून 1,000 रुपये कॅश प्राइज. ओ चौकार आहे. अंतिम बॉल वरती चौकार आलाय. अशा रीतीनं पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना चिंचवली टीमनं तब्बल 39 धावा जमा केला. सेकंड सत्र लक्ष पाहिलं 40 धावांचा प्रवास मांगरूळ टीम समोर. हा प्रवास कशा रीतीने केला जाईल की या प्रवासामध्ये अडचणी निर्माण करेल. सेकंड सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना चिंचवली संघ. आवाजामध्ये करूया फेरबदल. आवाज ऐकायला मिळाला आमचे साथी समालोचक मित्र. आज ज्यांचा अगदी आपण गोड आवाज ऐकणार आहोत ते आमचे मित्र व्हॉइस ऑफ केरने खरं तर लवजी फडके सर यांच्या वाणीतून आपण ऐकूया सेकंड सत्र. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. चला विनंती असेल पुढची मॅच खरं तर एका साइडला नारिन संघ आणि त्या संघासमोर फाईट करेल कोणीच अशी पुढची मॅच असेल. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या.
रे हाय तो भला भारी माणूस हाय दिलवाला ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये होतो नावाचा बोलबाला मान मिळाला साऱ्या गावात हिरा चमकला तो मानाचा आमचा लाडका विलास म्हात्रे दादा हाय तो जीवा भावाचा आमचे चिंचवली गावात नाव गाजताई राजेश म्हात्रे भाईचा आमचे चिंचवली गावात नाव गाजताई निलेश म्हात्रे दादाचा चिंचवली गावात नाव गाजताई राजेश म्हात्रे भाईचा आमच्या चिंचवली गावात नाव गाजताई निलेश म्हात्रे दादाचा चला विनंती असेल रुनो 11 नारिन टीमच्या संघनायकाला की आपण टॉस साठी या खरं तर कोणी सी संघाचा संघनायक आलाय त्याच्यामुळे नारिन संघ आपला संघनायक अथवा कोणता खेळाडू जरी आला असेल तर आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग द्या. पाच जयसाठी कॅश प्राइज प्रत्येक षटकासाठी 1000 रुपये जर सलग 3 बॉल 3 षटकार टोकले तर अविनाश दादा सालवी यांच्याकडून 10,000 रुपये कॅश प्राइज. आज दोन्ही संघांसाठी अनेक सारे कॅश प्राइज पाहायला मिळतात. अनेक सारे मान्यवर आपण VIP डायस वरती देखील पाहतोय. त्या सर्व अतिथी मान्यवरांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत करतो. चला नारिन संघ आपला संघनायक यावा कारण की कोणी सी संघाचा संघनायक आलाय त्याच्यामुळे नारिन टीम आपण संघनायक चला आलाय. दोन्ही संघात संघनायक आलाय. आपण टॉस देखील करूया. टॉस करण्यासाठी मी विनंती करेन अविनाश दादा सालवे यांना की आपण यावा आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण टॉस करायचा. तर टेल टॉस जिंकलाय कोणी संघ 5 षटकांची मॅच काय निर्णय असेल. क्षेत्ररक्षकांचा निर्णय घेतला समोर नारिन संघ किती धाब्यावरती रोखण्याचा प्रयत्न राहील. कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. या अंगामध्ये खरं तर नारिन संघासमोर कधी मॅच नाही फर्स्ट मॅच काय रणनीती असेल. काय नाही चांगला खेळण्याचा प्रयत्न. बेस्ट ऑफ लक कोणी संघ नारिन संघ आपण टॉस टॉस जिंकला आपला काय निर्णय असता. आता जो निर्णय हवा तर तो सध्या वाटेला आलाय. किती धाब्यावरती प्रयत्न राहील. 60-65 धावा काढण्याचा प्रयत्न करू. आमची गोलंदाजी चांगली आहे. आयोजनाबद्दल काय म्हणाल. आपण या स्पर्धेमध्ये खेळता आयोजनाबद्दल काय म्हणाल. आयोजन खूप छान आहे. राजेशदादाचं आयोजन बोललं तर कधी बोट ठेवायला जागाच नाही. खूप छान आयोजन आहे आणि इथे खेळायला आम्हाला मजा येईल. बेस्ट ऑफ लक नारिन संघ. तर टॉस जिंकला खरं तर कोणी टीमला टॉस जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय नारिन टीमला. या जाऊया सेकंड 17 मध्ये आवाजामध्ये करूया फेरीबद्दल आवाज ऐकायला मिळेल. आमचे साथी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ केरने लवजी फडके सर यांच्या वाणीतून आपण ऐकूया सेकंड 17. थँक्यू सो मच. हॅलो थँक्यू सो मच मंगेशजी पाटील. जमले तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. सामना क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे मांगरुल तर दुसरीकडे अगदी यजमान चिंचवली या संघ. पहिला बॉल सिंगल धाव. जयेश पाटील स्ट्रायकर एंडला आणि हा बॉल दरम्यान वाईटचा इशारा आहे. अगदी लक्ष अगदी पाहिलं तर कागदावरती थोडंसं सोपं जरूर पाहायला मिळतं कारण का 30 बॉल आणि 40 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या 17 मध्ये सुद्धा पारितोषिक लावली गेली आणि जयेश पाटील साठी इथेही पारितोषिक आहेत कारण अगदी हे मैदान दोन्ही टीम साठी घरचं मैदान आहे. विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आहे. एवन जोडी यांच्या वतीनं 5000 रुपयाचं कॅश प्राइज विकेट हॅट्रिक आणि दरम्यान या बॉल वरती सिंगल आहे. पारितोषिकांची अगदी लयलूट आहे या मॅच मध्ये कारण का एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. मंगरुळ संघासाठी सुद्धा हे घरचं मैदान आहे आणि चिंचवली टीम साठी सुद्धा. त्यामुळे मैत्रीपूर्ण लढाई आहे आणि पहिल्या डावामध्ये
चिंचवली संघ थोडासा बॅकफुट वरती ढकलला गेला, कारण का 39 धावा बनल्यात. 40 धावेचं मापक असं आव्हान आणि ते पार करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. हाफ ट्रॅकरला या बॉलला पंच केलाय, बॉल चालला अगदी सरळ दिशेनं. एक धाव बलन या बॉल वरती. सिंगल डबल नाही, इथे धाव फलकाला थोडस हलतं ठेवण्याचं काम आहे, कारण का मांगरुळ टीमलाही चांगलंच माहिती आहे की इथे धावा जास्त नाहीयेत. त्यामुळं रिस्क घेण्यापेक्षा सिंगल डबल आपण आरामात पुढे सरकूया. जेव्हा खराब बॉल मिळला जाईल तिथे चांगली पनिशमेंट दिली जाईल. आणि जयेश पाटील याचं कॅप्टन त्यासाठी ओळखला जातोय. षटकारासाठी सुद्धा पारितोषिक आहे जयेश साठी, आणि षटकार हॅट्रिक साठी सुद्धा कॅश प्राइज आहे. परंतु समोर काय गोलंदाजी आहे विशाल कुंभारकर, आणि हा बॉल नो बॉल आहे. नो बॉल दर्शवला गेलाय, कारण का स्टंपच्या मागे फिल्डर आय थिंक जास्त आहेत. पंचांनी दर्शवलं गेलंय की या गोष्टी घडत असतात की यार चिंचवली संघ आय थिंक मला तरी असं वाटतं की आपण सराव करतोय जणू काही त्याच दृष्टीने खेळलाय, त्यामुळे हा फिल्डर जास्त झालाय. एक घरच्या मैदानावरती खेळत असताना दादा या गोष्टी घडत असतात की यार थोडस चला थोडस प्रेशर आहे. मांगरूळ संघ आहे आणि त्यातल्या फिल्डिंग अशी लावली गेली, कारण ग्रामीण मध्ये सरावाच्या दरम्यान ना विकेटच्या मागे भरपूर खेळाडू असतात. फ्रीडचा बॉल, परंतु इथे रनआउटची संधी होती, इथे डायरेक्ट हिट काम बनत होतं, परंतु गलीला बॉल अडवला गेला नाहीये. तिथे फिल्डर पाहिलं तर किरण होते, किरण मात्र होते. सिंगल धाव इथे धाव फलकावरती एकवटली जाईल. टोटल 6 धावा. बॉलचा विचार केला तर अजून 2 बॉल बाकी आहेत. चांगले षटक, चांगली गोलंदाजी आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, अपील आहे, परंतु अपिलीमध्ये विश्वास कमी आहे, उत्साह जास्त होता. अगदी इथे डॉट बॉल आलाय. हवा तेवढा सामना सोपं जाणार नाहीये मी तर म्हणेल मांगरूळ टीम साठी, कारण का त्यांनाही माहित आहे चिंचवली संघ घरच्या मैदानावरती खेळतो, त्यामुळे त्यांची गोलंदाजी ही जमेची बाजू आहे आणि ती ती आता सेकंड 17 मध्ये दाखवतील यात शंका नाही. आणि विशाल कुंभारकर काय कमालीचं षटक आहे. लेफ्ट हँड मीडियम फास्ट कमालीचा बॉल होता, बॉल खाली ठेवले गेले, डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक पहिलं समाप्त आहे. अगदी वाईट आणि नो बॉल टाकल्यानंतरही 0 विकेट आणि फक्त 6 धावा. तर दुसरीकडे साहिल पाटीलने फक्त 9 धावा दिल्या होत्या. सहा धावा धाव फलकावरती, अजून 34 धाव्याची गरज आहे. पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल खोणी विपक्ष नारायण, ऋण 11 नारायण हा संघ पाहायला मिळेल. खरं तर राजा राणी घोटच्या या स्पर्धेमध्ये आय थिंक चॅम्पियन राहिलेला संघ, आणि प्रेमनाथ हजारे बाईक मिळाली होती, आयुष्यातली पहिली बाईक प्रेमनाथला तिथे त्या स्पर्धेमध्ये मिळाली, आणि इन ऍक्शन मध्ये पुढच्या मॅच मध्ये तो संघ तुम्हाला पाहायला मिळेल. 6 बॉल समाप्त झाले. P1 च्या षटकाचा खेळ समाप्त. P2 च्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाज ओमकार भंडारी, त्याच्या नावामध्ये जय जयकार आहे असा तो ओमकार आता गोलंदाजीला आलाय. त्याचा गोलंदाजीचा उदो या षटकामध्ये होईल का, कारण का घरचं मैदान आहे. अगदी पाठीराखे सुद्धा आणि संपूर्ण आमच्या आयोजक मंडळी सुद्धा इथे उत्सुक आहे की हा सामना कुठला संघ जिंकणार. दरम्यान हा बॉल डॉट बॉल आलाय. सुरुवात चांगली झाली आहे ओमकार भंडारीची. आणि इथे विकेट कोणाची आहे तर ती जयेश पाटील ॲज अ कॅप्टन. बॅक टू द डगआउट. पहिलं विकेटचं पतन आहे. अगदी
जी स्पर्धा आपण पाहतोय देवान 11 जय हनुमान क्रिकेट संघ चिंचोली आयोजित भारतीय जनता पार्टी चषक 2025-26 या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे जे रोख रक्कम 50,000 रुपयाचं आहे. खरं तर आमची एवन जोडी निलेश दादा मात्रे आणि अविनाश दादा सालवी यांच्या वतीने आम्हाला हे पुरस्कृत करून दिले, त्यांचे मनस्वी आभार आहे. आणि खेळाडूंसाठी एक नामी संधी आहे. आमदार साहेबांचं जे कटआउट आहे डायरेक्ट हिट जर का तिथे झालंय सुलभाताई गायकवाड आणि गणपत शेठ गायकवाड यांच्या कटआउटला जर का डायरेक्ट बॉल जर का तिथे लागला अगदी स्पर्धेचे 4 दिवस तर त्या फलंदाजाला 1,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. म्हणजे फलंदाजांना हे बोनसच आहे कारण का त्या कटआउटला जर का बॉल डायरेक्ट हिट केला तर 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे तुम्हाला. दरम्यान विकेटचं पतन धावापालिकावरती फक्त लागलेत 6 धावा 1 विकेट. नवीन फलंदाज आलाय नयन पाटील. यश मिळालं गेलंय ओमकार भंडारीला. पुढचा बॉल पुढे टाकलेला ड्राइव्ह केलाय बॉल चाललाय डीप पेक्षा खेवरला खेळाडू आहे डीप मध्ये दुसरीचा प्रयत्न नकार आलाय आणि एकच धाव आहे. आता चिंचवली टीमचं डगआउट थोडस आता आनंदाचं वातावरण आहे कारण का सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॅकफुट वरती आहे मांगरुळ संघ. कारण जयेश पाटील सारखा ताकदवर फलंदाज अगदी एका धावेचं योगदान दिल्यानंतर बाहेर परतला गेला. 2 धावा त्याने बनवल्या गेल्या होत्या. ऍज अ कॅप्टन सर सेनापतीला माघारी परतवलंय. आय थिंक इथे थोडीशी एज होती की काय परंतु बॉलला अडवलं गेलं डॉट बॉल राहिलाय. ही चांगली गोलंदाजी आहे. मी मगाशी चर्चा केली ओमकारच्या नावाचा उदो या ओव्हर मध्ये केला जाईल का आणि तो करतोय सध्याच्या घडीला कारण 4 बॉल आतापर्यंत फेकले एकच धाव खर्च केली आहे आणि एका गड्याला त्यांनी माघारी परतले. तो सर सेनापती जयेश पाटीलला मागे परतवले. स्टेप आउट बॉलला पाठवलं गॅप मध्ये गॅप भरपूर मोठा आहे. बॉल जाईल सीमा पलीकडे दन करत. हा पहिला चौकार आलाय ऍज अ ओपनर ऋतिकच्या बॅटनं. खरं तर हा पहिला चौकार आलाय. संघर्षाचा हा चौकार आहे आणि या चौकाराच्या मदतीनं टोटल धावफलकावरती आता दुहेरी अंक गाठला गेलाय. 11 धावा 11 बॉल मध्ये 11 धावा 1 गडी बाद. शेवटचा बॉल आहे P2 च्या दुसऱ्या षटकातील गोलंदाज ओमकार भंडारी. फुलटॉस बॉल होता मिस्टामिक स्ट्रोक आहे. बॉल अगदी जवळच राहिला जाईल. 1 धाव या शेवटच्या बॉल वरती आले. 12 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 12 बॉल मध्ये 12 धावा बनल्या गेल्यात आणि 1 गडी बाद झालाय. सध्याच्या घडीला मांगरुळ संघ बॅटिंग करतोय. 40चं टार्गेट होत आहे आणि आता बॉल शिल्लक आहेत 18 आणि गरज आहे इथनं 28 धावेची. षटकांचा खेळ आता समाप्त झालाय आणि आता धाव फलकावरती 12 लागल्या गेल्यात. अजून 28 धावेची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 18 परंतु आता हा एंड जो आहे ना आय थिंक मला तर वाटतं बॅटिंग साठी चांगलं राहील कारण का समोरच्या दिशेने हवा इकडे पलीकडे धावली जाते. त्यामुळे उजव्या हाताच्या फलंदाजाला जर हाफ ट्रॅकर मिळाला तर इथे षटकार चौकार तुम्हाला प्रामुख्याने जरूर पाहायला मिळतील. याच दरम्यान आमचे खरड गावचे सन्माननीय दत्तादादा मात्रे यांचं इथं मंचावरती आगमन झालंय. त्यांचंही मनस्वी स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. स्पर्धा आपण अनुभवतोय खरं तर देवन 11 जय हनुमान क्रिकेट संघ चिंचोली आयोजित भारतीय जनता पार्टी चषक 2025-26 या पर्वामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज विशाल पहिल्या बॉलला अगदी सरळ लॉंगॉनच्या रिजनला पाठवले गेले. 1 धाव या बॉलवरती. अगदी लक्ष जरूर सोपं पाहायला मिळतं कागदावरती परंतु त्याला आता अवघड बनवलं जात आहे कारण गोलंदाज आता विशाल कुंभारकर आपल्या सेकंड स्पेल मध्ये आलाय ज्यानं पहिलं षटक पॉवर प्लेचा अवघ्या 6 धावांचा खर्च केलाय. 1 धाव इथे मात्र बनली गेली. ड्राइव्ह केलाय बॉल चाललाय केवरच्या रिजनला
आणि एक बंडे दुसरीचा प्रयत्न रिक्स आहे आणि डेंजर एंडला अगदी पंचांचा निर्णय तिसऱ्या पंचांकडे असेल. डेंजर एंडला फलंदाज धावत होते नयन पाटील. ऋतिक होते अगदी डेंजर एंडला, कारण स्ट्रायकर एंडला नयन होते. 12th मॅन आपण फक्त शांत राहा. आयोजक आमचे निर्णय जरूर दिला जाईल त्यांच्या वतीनं. टेक्निकल टीम कडे हा निर्णय आहे. कुशल मोमेंट आहे या मॅच साठी, कारण का धावा अद्यापर्यंत मांगरुल संघ संघर्ष करतोय. त्यातल्या त्यात जर काही रनआउटची विकेट मिळाली तर सोने पे सुहागा होईल, परंतु विकेट नाही मिळाली तर अडचणींना सामोरं जावं लागेल चिंचोली टीमला. ओम साई एमटीसी वाहिनीवरती खरं तर टेक्निकल टीम मध्ये हा निर्णय सोपवला गेलाय. असं म्हणतात की उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. आता त्यांचा निर्णय काय येईल, फलंदाज बाद आहे की नाही याचं इथे मात्र अनाउन्समेंट केली जाईल. डिसिजन पेंडिंग आहे. अगदी क्लोज डिसिजन आहे. Yes, it's a OUT. फलंदाज बाद आहे. नवीन नियम असा आहे की क्रिकेटचा बॅट तुम्ही टेकली म्हणून तुम्ही ते सुरक्षित नाहीये. तुमची बॅट डाऊन द ग्राउंड असायला हवी, बॅट वरती उचलता कामा नये. अगदी फलंदाजाने फर्स्ट अटेम्प्टला बॅट टेकली होती क्रीज मध्ये, परंतु त्याच्यानंतर बॅट वरती आली आणि फलंदाज इथे बाद झाला. नवीन फलंदाज वैभव पाटील आलाय. सेकंड डाऊनचा हा फलंदाज अर्थात चौथ्या क्रमांकावरती आलाय. याचा ओपनर ऋतिक हा बाद झालाय अगदी रनआउटच्या स्वरूपात. ही मोठी विकेट आहे. खर तर चिंचवली टीमला हे सांघिक यश आहे. आणि गोलंदाजी एंडला अगदी तिथे स्टंपला बॉल लावले विशाल कुंभारकर होते. चांगले कलेक्शन झाले, परंतु जी फेकी केली होती तीही तेवढी चांगली होती. इथे हाही बॉल चांगला आहे. काय कमालीचं षटक आहे ते हाताळलं जातोय. गोलंदाज विशाल कुंभारकर लेफ्ट हँड मीडियम फास्ट गोलंदाज आहे, त्यामुळे नॅचरल अँगल आहे त्याच्याकडे. बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर कधी कधी वळवण्याची क्षमता आहे आणि त्यामुळे उजव्या हाताच्या फलंदाजांनाही त्रासदायक गोलंदाजी आहे. आणि स्ट्रायकर एंडला आता नवीन फलंदाज वैभव आहे. पहिला बॉल खेळत असताना डॉट बॉल आलाय. नयन आहे स्ट्रायकर एंडला, कारण का नवीन फलंदाज नॉन स्ट्राइक एंडला आहे. लेट कटचा फटका, बॉल चाललाय डीप पॉइंट कडे. खेळाडू आहे डीपला. दुसरीचा प्रयत्न, अजून एकदा रनआउटची संधी आहे आणि इथे या बॉल वरती काय घडलं जाईल आणि परत एकदा तिसऱ्या पंचांकडे निर्णय आहे. आता स्वतः नयन पाटील आहे डेंजर एंडला. मागच्या बॉल वरती आपली जिथे रनआउटची विकेट पाहिली तिथे फलंदाज पोहोचला तर होता. पहिल्या अटेम्प्टला बॅट अगदी मैदानावरती टेकवली होती, परंतु त्याच्यानंतर बॅट वरती आली. नवीन नियमानुसार तो बाद झाला. इथे या बॉल वरती काय असेल, टेक्निकल टीम कडे हा निर्णय सोपवला गेलाय. ओमसाई एमटीसी वाहिनी तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. डिसिजन पेंडिंग आहे. अजून एखादी रनआउटची विकेट या ओव्हर मध्ये पाहायला मिळेल का, की एखादा फलंदाज इथे सुरक्षित होताना पाहायला मिळेल का. इट्स अ नॉट आउट. फलंदाज सुरक्षित आहे. जरूर एक कौल आपण पाहिला तर चिंचोली टीमच्या बाजूला झुकला गेला, तर हा कौल मांगरुल टीमच्या बाजूने झुकलेला गेला. कारण का इथे रनिंग बिटवीन विकेट भरपूर चांगली होती नयन आणि वैभवच्या मध्ये. टोटल आता धावा धावफलकावरती 16 धावा, 16 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल आहे.
बॉटम एजचा इथे वापर केला गेलाय. अगदी थर्ड स्लिपला बॉलला अडवलं जाईल आणि शेवटच्या बॉल वरती एक धाव रेखाटले जाईल. 18 बॉल मध्ये धावा धाव फलकावरती 17 लागल्या गेल्यात. हे संपार बॉल पेंडिंग आहे का? ओके. हा फुलटच बॉल होता परंतु बॅटच्या रडार मध्ये आला नाही. लॉंगॉनच्या रिजनला बॉलला पाठवलं गेलं. अवघी या फुलटॉस बॉल वरती सुद्धा एकच धाव आहे. त्याचं कारण की आतापर्यंत धावा बनल्या नाही आहेत. 18 बॉल मध्ये धावा आता धाव फलकावरती 18 लागल्या गेल्यात. आता बॉल शिल्लक आहेत 12 आणि गरज आहे इथनं म्हणजे 12 बॉल मध्ये बनवायचे आहेत 22 धावेची गरज. तीन षटके समाप्त झाले. धावा धाव फलकावरती 18 लागल्यात आणि 12 बॉल शिल्लक आहेत आणि अजून 22 धावेची गरज आहे. चिंचवली संघासाठी एक स्पेशल अनाउन्समेंट आहे. जर सामना जिंकला गेला तर अविनाश दादा यांच्या वतीने संध्याकाळी फार्म हाऊस वरती मेजवानी आहे. स्पेशल मेजवानी आहे ती. सर्वांना पुरांचा रस्सा असेल. ही स्पेशल मेजवानी आहे. दुपारी पण द्यावीच लागेल. दुपारची आज पार्टी करावीच लागेल कारण का द्वितीय फेरीमध्ये प्रवेश मिळवला जाईल. त्यासाठी थोडीशी एनर्जी असायला हवी. 2 घास कमी खा कारण सेकंड राऊंडला थोडीशी एनर्जी स्टॅमिना असायला हवा. हा सामना जिंकावा लागेल. त्यासाठी जर जिंकले तरच तुम्हाला मेजवानी किंवा दुपारचं जेवण वगैरे जे काय, नाहीतर मग ज्याचं त्याने घरी. त्यामुळे हा सामना तेवढाच महत्वाचा आहे. 12 बॉल शिल्लक आहेत आणि आता 22 धावेची गरज आहे. 12 बॉल 22 ची गरज. जिथे 18 बॉल मध्ये 18 बनल्या गेल्यात 12 बॉल मध्ये 22 धावा बनल्या जातील का? या मॅच मध्ये मांगरूळ संघ आता संघर्ष करतोय आणि गोलंदाज आता किरण आलाय आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज वैभव आहे. वैभव आणि नयनची जोडी सध्याच्या घडीला सेकंड डाऊन आणि 1 डाऊन ची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यामुळे संघर्ष करावा लागेल. संघर्षाशिवाय आता तुम्हाला पर्याय उरला नाही आहे. बॉल शिल्लक 12 आणि गरज आहे 22 धावांची. पहिला बॉल हा ट्रॅकरचा परंतु अवे फ्रॉम द बॉडी लाईन. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन आहे. अगदी बॉल ज्या पद्धतीने आला होता अगदी भरपूर जोर या फलंदाजाने या स्ट्रोक वरती लावला होता. जर स्लॉट मध्ये आला असता बॉल तर डेफिनेटली प्लॉट मध्ये गेला असता. एकदा मिळाले 19 धावा धावपटलावरती लागतात. अपील आहे परंतु विश्वास नाही अपिलेमध्ये. डॉट बॉल येतोय. पहा अगदी चिंचवली संघाचे जणू काही सर्वचे सर्व खेळाडू प्रत्येक बॉल वरती अपील करण्यासाठी उत्सुक आहेत. चला थोडस स्पीडअप करा. चिंचवली संघ आयोजन करते आपणच आहोत परंतु संध्याकाळी अंधार होता कामा नये. थोडं स्पीडअप करा. मॅचचा रिदम घालू नका तुम्ही कारण का मॅच अगदी मित्र म्हणे तुमच्या बाजूने झुकली आहे. तिचा रिदम तुटला तर मॅच पलटी मारण्यासाठी कधी वेळ घेणार नाहीये. पुढचा बॉल व्हाईट बॉल. वन्स अगेन व्हाईट बॉल आलाय. गोलंदाज किरण अगदी इथे 2 धावा एकाच बॉल मध्ये त्याने बहाल केल्यात. त्यामुळे आता 20 धावेची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत. इथनं 11 मॅच बनू शकते. जर इथनं 2 चांगले फटके या ओव्हर मध्ये लागले ना तर चिंचवली टीमचे धाबे दणाणले जातील यात शंका नाहीये. त्यांनाही चांगला माहित आहे की इथे
पलटवार होऊ शकतो आणि महत्वाचा फलंदाज स्ट्रायकर एंडला आहे तो म्हणजे वैभव. लेफ्ट हँड मीडियम फास्ट गोलंदाज बॉलला फेकून दिला अगदी डीप लॉंग ऑनला. खेळाडू आलाय दूरवरनं. तुषार होत आहे. एकच धाव या बॉल वरती. एक धाव या बॉल वरती बनली जाईल. 19 धावेची अजून गरज आहे. बॉल शिल्लक आहेत इथनं 10 बॉल शिल्लक आहेत. 10 बॉल 19 ची गरज. आता करण स्ट्रायकर नयन आहे. नयन किरण टू नयन आहे. त्यामुळे हे समीकरण सुद्धा चांगलं जुळलं जाईल या ओव्हर मध्ये. कारण का किरण चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करतो तर समोर नयन सुद्धा चांगली बॅटिंग करतोय. सिंगल डबल वरती फोकस केलाय कारण का विकेट मिळाले मागच्या ओव्हर मध्ये. लेट कट खेळायचं होतं. स्क्वेअर कट करायचं होतं. वेट अँड वॉच केलं गेलं परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आला इथे. या मोमेंटला हे फटके निवडायचे नाहीयेत नयनला कारण का इथे प्रहार करावा लागेल. जर डॉट बॉल आले तर प्रेशर ऑलरेडी वाढलं जाईल कारण का अजून गरज आहे. पण पाहिलं तर 19 धाव्यांची आणि बॉल शिल्लक आहे इथनं 9 बॉल 19 धावा सोपं गणित नाहीये. चांगला फटका आला तर मॅच मध्ये बनली जाईल मांगरुळ संघ आणि कार्य करावा लागेल. स्ट्रायकर यांना वैभव कसा येईल हे नयनला इथून मात्र शोधावा लागेल. गोलंदाज किरण वन्स अगेन इथे मात्र डॉट बॉल येतोय का? येस आला डॉट बॉल कारण का पंच तटस्थ राहिले त्यामुळं हा बॉल डॉट बॉल आहे. खूप चांगली गोलंदाजी अगदी 4थ्या षटकामध्ये किरणच्या माध्यमातून. डावखुरा त्याचा गोलंदाज असल्यामुळे समोर नयन पाटीलला आता प्रश्न पडलेत की या गोलंदाजाला डिफेन्स करायचं ते कसं. दरम्यान हा बॉल प्रहार करायचा होता परंतु इथे डॉट बॉल आलाय. सलगचे 3 डॉट बॉल. अगदी हे डॉट बॉल जणू काही फार्म हाऊसच्या एंट्री पर्यंत घेऊन जातील चिंचवली टीमला यात शंका नाहीये कारण पारितोषिक लावले गेले. संध्याकाळची मेजवानी आणि दुपारचंही. आता बॉल शिल्लक आहे टोटल 7 आणि गरज आहे 19 धाव्यांची. म्हणजे या षटकातील शेवटचा बॉल या सामन्याला टर्न करून जाईल का एखादा चांगला फटका मांगरुळ टीम साठी या मॅच मध्ये घर वापसी करून जाईल. एकाच चांगला फटका मांगरुळ टीम साठी नयन पाटीलच्या बॅटनं येणं गरजेचं आहे या षटकामध्ये. शेवटचा बॉल आहे. ड्राईव्ह केलाय बॉल चाललाय लॉंग ऑफला. फिल्डिंग चांगली आहे आणि इथे दुसरीचा प्रयत्न. यस पंच सांगतील इथे फलंदाज बाद आहे. नयन पाटील बाद झाला. एकदा जरूर बनले गेले. 6 बॉल शिल्लक आणि 18 धावेची गरज. आपण पडदा नाही पकडायचा. सहा बॉल शिल्लक आणि 18 धावेची गरज. आता गोलंदाज कुठला निवडला जाईल? शिवाजी. अगदी ओल्ड इज गोल्ड. अनुभवाचा खरं तर त्याच्यावरती भरपूर अभ्यास आहे. अनुभवाची शिदोरी आहे त्याच्याकडे आणि तो अनुभव या पणाला लावला जाईल का? परंतु या मॅच मध्ये कलाटणी सुद्धा मिळू शकते कारण समोर वैभव आहे आणि मगाशी मी चर्चा केली परंतु तिथे बॅटिंग झाली नाही मांगरुळ टीमची की या एंड कडनं बॅटिंग चांगली घडू शकते. हवा आहे. हवेचा फायदा घ्यावा लागेल मांगरुळ टीमला. 6 बॉल मध्ये 18 धावा तेवढं मागणं आव्हान नाहीये. फक्त 3 षटकार. 6 बॉल मध्ये 3 षटकार ठोकू शकतात. असं नाही की वैभवतेमध्ये क्षमता नाहीये. ती क्षमता आहे. त्याला हवेची साथ सुद्धा आहे. फक्त आता 7 गोलंदाजांना देणं बाकी आहे. शिवाजी मात्रे गोलंदाजीला आलाय. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जात आहे. अनुभव भरपूर आहे. एक काल गाजवला होता चिंचोली टीम साठी आणि तोच खेळाडू होता. आता मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल 18 ची गरज. पहिला बॉल एकदा पूर्ण. इथे दुसरीचा प्रयत्न नकार आहे. ही धाव घेणं गरजेची होती का? आता हा प्रश्न वैभव साठी असेल काय सिंगल धाव घेण्याची गरजेची होती का? अगदी त्याचा उत्तर तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 5 बॉल 17 ची गरज आहे अजून. नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला.
दांडी गुल ट्रिपल चीज झालाय आणि फलंदाज बाद आहे. मागून टीमला अजून एक दे धक्का. किरण इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवली जातील का? 4 बॉल शिल्लक आहेत आणि आता 17 धाब्याची गरज आहे. हे क्रिकेट आहे, इथे काही घडलं जाईल सांगू शकत नाहीये. हा सूरज इथे चमकला जाईल का याची किरण अगदी चिंचोली टीमला नसता नाबूद करून जातील का? ते करावं लागेल. बॉल शिल्लक आहे 4 आणि गरज आहे 17 धाब्यांची. गोलंदाज शिवाजी म्हात्रे बॉलला उडवलाय. षटकार क्रमांक पहिला. मी म्हटलं होतं सूरज चमकला जाईल का आणि सूर्याचं पहिलं किरण इथे मात्र चमकला गेलाय. आता बॉल शिल्लक आहे 3 आणि गरज आहे इथनं मात्र ती फक्त 11 धाब्यांची. कडनं पारितोषिक आहे फलंदाजासाठी जर का 3 षटकार. अविनाश दादा सालवे यांच्याकडे पारितोषिक 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. परंतु हा मिस टायमिंग आहे. कॅचची संधी जेल ड्रॉप आहे. जेल ड्रॉप आहे आणि तिकडे रन आउटची विकेट. अजून 2 बॉल शिल्लक आहेत. मॅच अजून बनली जाईल कारण 11 धावेची गरज आहे. 2 मोठे फटके मॅच बनेल का? दोन बॉल 11ची गरज. ज्या सूरजने एक षटकार ठोकला त्यानं स्ट्राईक आता आपल्याकडे ठेवले. परंतु समोर शिवाजी म्हात्रे आहे, त्याच्याकडे अनुभव आहे, त्यामुळे चिंचवली संघ आता बिंदास्त आहे. परंतु 2 बॉल 11ची गरज. 2 मोठे फटके मॅचला संपून जाईल का? एखादा दैवी चमत्कार या मॅच मध्ये घडला जाईल का? स्ट्रायकर एंडला फलंदाज सूरज. दरम्यान हा बॉल वाईट बॉल. 2 बॉल 10ची गरज. 1 षटकार 1 चौकार काम बनून जाईल. अजून यष्टांच्या मागे सर्व खेळाडू सतर्क राहणं गरजेचं आहे. जर बॉल निसटला तर बॉडी लाईनच्या पलीकडे जायला शंका नाही आहे. 2 बॉल 10ची गरज. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. पुढे टाकला बॉल. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर का म्हटलं जातं. आणि काय या गोलंदाजाची निवड इथे चिंचवली टीमने केली या षटकामध्ये, त्याचं प्रत्युत्तर शिवाजी म्हात्रे या गोलंदाजाने दिले. 1 बॉल शिल्लक आहे आणि आता 9 धाब्याची गरज आहे. 1 बॉल 9ची गरज. एखादा वाईट बॉल त्याच्यावरती चौकार आला तरी मॅच अजून फिरली जाईल मांगरूळ टीम साठी. आय होप की तो प्रयत्न करेल का इथं मांगरूळ संघ. देवाकडे साकडे घातलं जाईल का यासाठी मांगरूळ टीम कडनं. 1 बॉल 9ची गरज आहे. शिवाजी मात्र 1 बॉल 9ची गरज आणि बॉल आउट ऑफ द पार्क. यस, इट्स अ मॅक्सिमम हिट. षटकार आलाय, शेवट गोड झालाय, परंतु विजय मिळू शकला नाहीये. हाडलक राहिला मांगरूळ संघ. परंतु या स्पर्धेमध्ये आपण आला, चांगला खेळ दाखवला, त्याबद्दल तुमचं मनस्वी आभार आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि चिंचवली संघ आपण घरच्या मैदानावरती खेळत असताना सामना जिंकला, अभिनंदन आहे. आणि संध्याकाळची मेजवानी फिक्स आहे आता. आणि मॅन ऑफ द मॅच किरण म्हात्रे, ज्यानं शेवटच्या 3 बॉल मध्ये 10 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना अगदी 4 धाब्यांचं षटक त्यानं हाताळलंय. तो किरण म्हात्रे ठरतो या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच.